आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आणि आता बातमी कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आहे, कारण पेडणे बोगद्यामध्ये माती आणि चिखल साचलेला आहे। मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। वंदे भारतसह 9 ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत। आत्ताची आपण ही महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। गोवा 3 दिवसांपासून या ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे। तर गोव्यातील पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा एकदा माती आणि चिखल झालेला आहे। रात्री 3 वाजल्यापासून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। तर कोकण रेल्वेकडून 9 ट्रेन रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, मंगळूर एक्सप्रेस अशा प्रमुख गाड्यांचा समावेश आहे। बोगद्यामध्ये पाणी शिरल्यामुळे कोकण रेल्वेची गोव्याला जाणारी वाहतूक बंद झालेली आहे। आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। विशाल रेवडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, गुड मॉर्निंग। कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खूप मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण जवळपास 9 ट्रेन 9 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। म्हणाले अगदी बरोबर आहे, कारण कोकण रेल्वे मार्गावरून वाहतूक जी आहे आता ठप्प झालेली आहे। पेडणे येथे बोगद्यामध्ये पाणी आल्यामुळे ही घटना घडलेली आहे। कारण 9 ट्रेन ज्या आहेत ते 9 ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत कोकण रेल्वे मार्गावरच्या, आणि त्यामुळे कुठेतरी कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा कुठेतरी धक्का आहे। कारण आता सध्या तरी इतर वाहतूक जी आहे ती काही प्रमाणात बसची असेल ती तुरळक प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे या प्रवाशांना आता प्रवास कोणत्या मार्गाने करावा हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। कोणती तिकीट रद्द करण्यात आलेली नाही। कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा गोंधळ जो आहे तो देखील आहे। मात्र प्रवाशांनी आता या ठिकाणी स्टेशन रेल्वे कोकण रेल्वेच्या स्टेशनवर थांबण्याचा प्रयत्न घेतलेला पाहायला मिळतं। निश्चितच धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी।